चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही। एक, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही। दोन, शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही। तीन, दूध पाजणारी आई मिळणार नाही। आणि चार, ईश्वरासारखा बाप मिळणार नाही। सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही। दोन, शरीराची इंद्रिय पुन्हा नाही। केस पिकली ना पिकली, दररोज काळी कर, पहिली नाहीत। दोन, शरीराची इंद्रिय पुन्हा नाही। तीन, दूध पाजणारी आई मिळणार नाही। आणि चार, ईश्वरासारखा बाप मिळणार नाही। आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कादंबऱ्या नका काढू, आई बापांवरती कथान कीर्तन नका करू। 80% आमचे कीर्तनकारांनी आई बाप भांडवल केलंय। रोज उठून अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यांना तारीख घेतली तिची लाल करायची, बस संपलं कीर्तन। आणि या लाल करण्यापायी समाजाचं वाटोळ झालं महाराज। अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि ऐका ह्या हा यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई, माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई। खरंच बाई, बाबा असा दे त्याला कपाशी वाट्या। माया पापेश बापन मला चिन्या उचलून आपडलं बाई, पण मी रडले नाही बाई। पण बाबाच्या कीर्तनात ढस ढस रडले ग बाई, ढस ढस रडले। तो डोक्यात फरक झाला बाई। अगं बाई, त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली। त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून आणली, तुला काय माहिती बाई। नाही नाही, आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कादंबऱ्या नका काढू, आई बापांवरती कथान कीर्तन नका करू। आई बाप सांभाळायला शिका। अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आई वृद्धाश्रमात आहे, आणि तू आईची माहिती सांगितो रोडू 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 आईची माहिती सांगितो। आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही। पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई वडील, जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळी एकाला चेन। आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही, आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात। आणि आमच्या यांना ते सहन होत नाही, आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाल। मजेत येत तिकडे ते, आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलंय। मग हे जिन्यात बसले हे कोण आहे? हे तिचे वडील आहे। अरे तोही त्यानं पुलावरून फेकून तो कशाला सांभाळितो? त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकल। लोक म्हणतात जग सुधारलं, काय डोंबलं सुधारलं? धोतर गेला पायजामा आला, पायजामा गेला जीन्स आली, जीन्स गेली बरोबर आली, हळूहळू लोक मोकळी होत आली। काय सुधारली लोक? आता ईद थोरता आलाय, अजून ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा। काय सुधारली लोक? नाही नाही यार, ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या मातीन वृद्धाश्रम डाग निघून नाही त्या दिवशी हे जग सुधरेल। चिंता करायची नाही, चिंताच करायची नाही। चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच, ते चिंता करायचीच नाही। चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच त्याची, मग काय करायचं? ठेविले अनंत, ठेविले अनंत कैसे रहावे, 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 ठेविले अनंत कैसे रहावे। समाधान
जैसेची राहावे ठेवी. काय टाळी वाजवता काढाय होतो? टाळी कशी वाजली पाहिजे? एकदम जोरात टाळीचा आवाज आला पाहिजे. विढाला विढाला आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव राय कोण? 1-2 मिनिटांमध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. मिलेली गाय कीर्तनात जिवंत झाली, नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी सकत समाधी घेतली, नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज. अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं. बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पथ्या उचकीत बसा, पण 2 मिनिटात ऐकायचं. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. मिळलेली गाय कीर्तनात जिवंत झाली, नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी सकत समाधी घेतली. या जगातला पहिले इतिहास संत नामदेव महाराज. आणि महत्वाचं म्हणजे वयान 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे. तो जगाचा बाप आहे, त्याला आपली काळजी आहे. आपण तडफडून मारायचं नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता बसणारी विचार करते, याच्या बापाला जर जमलं नसतं. बाकीची विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे. तो राजाचा रंकाही करेल, रंकाचा राजाही करेल. हो, रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. अहो, देव येतो. घमेंड कमी करा, घमेंड. आणि आजची कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या. घमेंड कशाचीही करा, जिरती जिरती जिरत. आज घरी जाताना म्हणतच आज जिरती. आतापर्यंत या जगात एक सुद्धा असं माणूस झाला नाही कधी जिजिरले नाही म्हणून. गमेन जास्त झाली का देवान त्याचा गेम केलाच केला. हो, ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सासा दिंडीत तुळशीवाल्या झाल्या. आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची छेड केली तो जोडाय माणूस मिळाला. अहो, ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमवलं, आखे रिटायर झाले, रेडी झाले. आले आरतीला घाललेलो टांगण कायला घाललेलो. इकडून परसत घेतो खातो कोणी. हो, देव येतो, सोडित नाही कोणाला. काही नाही स्टेट मोकरे पोरग नाही, काही नाही इतकी पोरं झोपाय जागा नाही. काही नाही इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी गेल्या, 3ही फेल गेल्या, नाही झालं. काही नाही स्टेट मोकरे पण देव खाऊन देत नाही. जेवाय बसलं चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख, 9 लाख मरतीन. अहो, काही माणसं चालू चालू मिळेल मला. काही माणसं चालू चालू मिळेल. काही नाख गाव काटाळ पडेल पठ्ठ्या 110. उलटा पाहुणे फोन केलाय, कस काय म्हणले आहे अजून मरणच. मरण नुसता पडेल खाटा होताना, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, थोडं पिठलं, थोडा रसा. आता तोंड बंद झालं, तुला रसा पाजायचं कोणी कोणाला. काय मारा, क्षणाचा सुद्धा भरोसा आहे. क्षण भंगुरे नाही भरवसा.
विठाल विठाल ज्ञान देव ज्ञान चिंता करायची नाही, फक्त तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. एज्युकेटेड लोक नीट ऐका, विशेषतः 7वा वेतन आयोग, सर्व्हिसवाले शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलत जायचं. या जगात देव आहे का? हा लहान नाहीला नाही. बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला जर नाही तर नाही का? आता याच्यात 2 प्रभाव आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळीकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना, सगळ्या. तुम्ही जर म्या म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा, तर तुम्हाला आमच्या टोळी द्यावं लागल. आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे हे माळ करीत नाही यांना मी माझ्या सगळं माळा काढायला लावणार. ठराव मान्य? चला, देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहे, छावणी सम्राट आहे, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? खाजवा डोकं. ऐका उत्तर. हाला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव, आवाज आला पाहिजे, देव देव. एखादा म्हणेल हे पटलं नाही. दुसरा प्रश्न MSc बॉटनी, BSc बॉटनी, सुलॉजी जर कोणी असेल शिक्षक प्राध्यापक तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आला ते खोड आहे, खोडून आल्या फांद्या आहे, फांद्यावाली पानं आहे, पानावाली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निदरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव जरा आवाज आहे ना, देव. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न नारळात पाणी आलो कुठून? किती जीवा जाळी जाय पळ. शाळा काढणारलाच कळलं नाही तर तुला काय वांग काढत आहे? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी. एखादा मला हेही पटलं नाही. चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशावर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही, आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव. मग याच्या पुढे अजून एखादा विंडो डोक्याचं म्हणेल हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच त्याच्या सणात दूध तयार आहे, आजच. मग एखादा विंडोक मेंदूचा म्हणेल उडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही ना? वाद्य आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जगच देवाच्या ताब्यात.